नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, वर्षातून नाही तर तब्बल 3 वर्षातून एकदाच येणारा अधिक मास आता काही दिवसांनी सुरू होणार आहे. ही अशी सुवर्णसंधी आहे जी तुमचं नशीब बदलू शकते. पण या अधिक मासात जर तुम्ही एक खास दान केलं तर तुमच्या घरात सुख, शांती आणि पैसा कायमचा येऊ शकतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मास कधी आहे? 16 मे 2026 रोजी अमावस्या आहे. 17 मे 2026 पासून अधिक मास सुरू होत आहे आणि 14 जून 2026ला अधिक मास संपत आहे. म्हणजेच साधारण 30 दिवसांचा हा पवित्र काळ आहे. अधिक मास म्हणजे काय? अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित असतो. या महिन्यात केलेले दान, जप, तप अनेक पटींनी फळ देतात. पाप नष्ट होतात, भाग्य उजळते. ज्येष्ठ अधिक मासात जावयाला दान काय द्यावे? भारतीय परंपरेनुसार जावई म्हणजे लक्ष्मी स्वरूप मानला जातो. जावयाला दिलेले दान म्हणजे घरातील लक्ष्मी प्रसन्न होते, मुलीच्या संसारात सुख वाढते, आपल्या घरात धनसमृद्धी वाढते. जावयाला कोणते दान द्यावे? या अधिक मासात जावयाला कपडे, तूप, साखर, फळे, मिठाई, नारळ आणि दक्षिणा, सोने किंवा चांदी, छत्री किंवा पादत्राणे हे दान करावे. दान देताना नम्रतेने द्या. मनात अहंकार नसावा. भगवान विष्णू प्रसन्न व्हावेत असा संकल्प करा. अधिक मासात काय करावे? रोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. विष्णुपूजन करावे. गाईला अन्न द्यावे आणि गरिबांना दान करावे. विशेषतः एक वेळ उपवास केल्याने पुण्य वाढते. कथा पारायण केल्यास मन शुद्ध होते. अधिक मासाचे पुण्य किती प्रभावी आहे? या महिन्यात केलेले पुण्य 1000 पट वाढून मिळते असे मानले जाते. जुन्या अडचणी दूर होतात, आर्थिक स्थिती सुधारते, घरात सकारात्मक ऊर्जा येते. अनेक लोकांच्या आयुष्यात अचानक प्रगती, नोकरी व्यवसायात यश, कर्जमुक्ती असे बदल दिसून येतात. ही संधी चुकवू नका. मैत्रिणींनो, हा अधिक मास पुन्हा 3 वर्षांनीच येईल, पण आयुष्यातील संधी परत येत नाहीत. अधिक मास हा फक्त एक महिना नाही, तो आपल्या जीवनाला नव्याने घडवण्याची एक संधी आहे. या पवित्र काळात केलेले प्रत्येक चांगले कर्म आपल्या भविष्यात प्रकाश आणते. भगवान विष्णूंची कृपा आपल्या घरावर सदैव राहो आणि तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.